इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. माझ्या मोठ्या नंदेने सगळ्यांसाठी जेवण केलं आहे. माझी सासूबाईसाठी खास केलं होतं आईची ओटी भरासाठी. त्यामुळं आम्हाला भाऊजायांनी पण बोलवलं. भाऊजायांना त्यांच्या बहिणीला सगळ्यांना बोलून माझ्या मोठ्या नंदेने आणि बारक्या नंदेने दोघींनी मिळून सगळा कार्यक्रम केला. हा सगळं आम्हाला कसलीच मदत घेतली नाही बिचाऱ्यांनी. सगळं जेवण त्यांनी केलं आहे. इतकं मेहनत घेतली आहे. अशा नंदा भेटायला फार भाग्य लागतं. आणि मी तर म्हणेल मग तर खूप भाग्यशाली मला अशा नंदा मिळाल्या. खूप चांगल्या बिचारा कधीही त्रास देत नाही आम्हाला कशावरच नाही कुठल्याच गोष्टींनी. माझ्या सासूबाईचं अधिक महिन्याचं पूजन करताय आईचं म्हणून तीही नंदा. कपाळाला पण लाव. काय चांगलं बोला बाई. कपाळाला पण लावा की. आपण आरती करूया की काम आरती पण पाठवतो. आता सगळं बसा. आता इकडं नाही उभा राहा, इकडं नाही दोघी जण उभा राहा. तू मध्ये उभा नाही तर असं साईडलाच उभा राहायला पाहिजे. तिकडे चुलं असते बरं झालं असतं. अजून वेळ लागणार तिला यायला. आता तिघी पण इकडे बघा जरा. तिथलीच जागा राहिल्या. नाही काय झालं मामी झालं की सांगा त्या भाभी त्याच मी भाभी होतो. असं चांगलं सुखी राहावं. होय ते वाळच नाही कुणी. म्हणायचं असतं विडा पिळा टळो बळी तर जी म्हणून ते कपाळाला लावून. बळीचं राज्य म्हणजे शेतकऱ्याचं. आता दिला तर बरं आहे मी म्हणतोय. हातात तर द्यायचे का म्हणणार आहे. खांद्यावर घ्या पाहिजे. जेवण कसं आहे रो? तिकडं पांढरं अरे तू मध्ये व्हिडिओ पाठवत नाही मी पण
आल्यानंतर सगळं फिक्स करते तू ये मग बघूया आम्ही बिना त्याच्या मोबाईल मध्ये आवाज आला कसला ॲम्ब्युलन्सचा का सायरनचा ग्लास आहे ग्लासवर राहते तर